डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, संत तुकाराम नगर, अश्वरोहण स्पर्धा. मित्रांनो, या स्पर्धेसाठी आणलेल्या सर्व घोड्यांची व्यवस्था एक तात्पुरता तबेला बांधून केलेली, त्या तबेल्यातच आपण आलो आहेत आणि आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत की जो या स्पर्धेचा हिस्सा आहे. गेले 2 दिवस तो राबतो इथे आणि तो एक चांगला इन्स्ट्रक्टर आहे, म्हणजेच हॉर्स रायडिंग शिकवणारा प्रशिक्षक आहे. परंतु जो कॅमेऱ्यासमोर तुम्हाला मी आत्ता दाखवतो आहे तीच व्यक्ती, त्याला मी बोलतं करणार आहे. एक स्टुडंट पण आहे. तो स्टुडंट असताना, कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी या गेममध्ये इतकं प्रावीण्य मिळवलं आहे की तो आता स्वतः प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. दिग्विजय प्रतिष्ठान यांच्या अंडर जे काही अश्वरोहणाचे धडे दिले जातात त्या प्रशिक्षकांच्या टीममधला हा एक प्रशिक्षक. अतिशय उत्तम असा स्वतः हॉर्स रायडर तो बनलेला आहे. पॅशन माणसाला कुठलं तरी असलं की तो माणूस कसा पुढे जाऊ शकतो याचं एक उदाहरण म्हणून, टू इन्स्पायर द कमिंग जनरेशन अँड टू गिव्ह सम सपोर्ट टू सच अ फॅब्युलस गेम, हॉर्स रायडिंग. सो आय कॉल दिस इन्स्ट्रक्टर ऑन माय चॅनल. लेट अस मीट हिम. सर नमस्कार. हॅलो. कसे आहात? मस्त. थोडंसं आपण जोरात आवाजात बोला. आपलं पूर्ण नाव सांगा. शुअर. माझं नाव मानस रवींद्र यनपुरे. ओके. मी हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्टुडंट अँड प्लस कोचसुद्धा आहे. अच्छा. आता मी फर्स्ट इयरला आहे. हां. इलेक्ट्रॉनिक्स करतो. साईड बाय साईड मी कोचिंग पण करतो आणि मी स्टुडंटसुद्धा आहे. व्हेरी तर गुड. या शोमध्ये मी सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे. अच्छा. जम्पिंग इव्हेंट्समध्ये. हां म्हणजे हे हॉर्स आहे केसरी अँड शुभ्रक. हां. सो हा शो खूप मस्त आहे. फुल इंडियामध्ये फर्स्ट टाईम जिल्हास्तरीय हॉर्स रायडिंगचे कॉम्पिटिशन होतात ते. ही आपल्या या पुण्यात होती आहे. पुण्यामध्ये होत आहे. क्या बात आहे. हो म्हणजे अशा जिल्हास्तरीय कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पहिल्यांदाच भाग घेतलाय का? हो, पहिल्यांदाच. अरे हे वा. भारतातच पहिल्यांदाच झालेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. तो एक वेगळी एक्साइटमेंट आहे त्यासाठी. बरं. बेंगलोरला ज्या स्पर्धा मध्यंतरी झाल्या त्या मग राज्यस्तरीय होत्या का फक्त त्या बेंगलोरपुरत्या मर्यादित होत्या? तिकडे नाही, राज्यस्तरीय होतात. हां. गव्हर्नमेंट लेवलवरती जिल्हास्तरीय पुण्यामध्ये हां. पहिल्यांदाच कॉम्पिटिशन होतात ते. व्हेरी गुड. आणि ही मग भरवली आहे कोणी आत्ता ही आता स्पर्धा? ही पुरंदरे सर, हां. दिग्विजय प्रतिष्ठानचे ओके, ओनर, ओके. त्यांनी हे सगळं मॅनेज केलेलं आहे. अच्छा. त्यांनी आता ही स्पर्धा भरवली आहे. सो त्यांना पण मी थँक्यू बोलेल. ओके, तुम्ही जे काही ओके. मॅनेज केलंय. डेफिनेटली यू शुड से यस. तर मानस, मला ऐकून आनंद वाटतो की स्टील यू आर स्टुडंट. येस. तू शिकतोयस अजून. हेच मला या समाजाला सांगायचं आहे की मानसचं वय साधारण किती वय आहे तुझं आता? 20. 20. आता तू प्रशिक्षक झाला आहेस. हॉर्स रायडिंगमध्ये तू शिकवतोयस लोकांना, येस. बरोबर? म्हणजे काही शिष्य तू घडवतोयस. म्हणजे 20व्या वर्षी तू गुरुच्या भूमिकेत आला आहेस. तू शिकवायला आत्ता सुरुवात कधी केली शिकवायला? मी स्वतः शिकायला 9th स्टँडर्डला असताना केली आणि आत्ता मी हां. एक 3 इयर्स झाले. ओके. म्हणजे तू 9वीत असताना तू शिकायला आला. आलो. मी आत्ता तुला प्रश्न विचारला, तू शिकवायला कधी सुरुवात केली? ठीक आहे. 10th मधूनच. हां. 10th स्टँडर्डला मी असताना स्टार्टिंग केलं. क्या बात आहे. म्हणजे 1 वर्षात तू 1 वर्षात प्रशिक्षक झालास, इतकं शिकलास. सो नाईस. म्हणजे तुझा जो आत्मविश्वास आहे, मला असं वाटतं की या रायडिंगमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते की ज्या पद्धतीने आम्हा माणसांची मानसिकता एकसारखी राहत नाही 24 तास. इट इज फ्लक्च्युएटिंग. येस. म्हणजे तुम्हाला 15 मिनटात तुम्हाला कधी आनंदी वाटू शकतं, तर पुढच्या 15 मिनटात तुम्हाला आपण खूप दुःखी आहोत का असं वाटू शकतं. बरोबर आहे? हो. जशी ही ह्युमन सायकॉलॉजी आहे, ही ह्युमन सायकॉलॉजी डॉक्टर लोक माणसांची ओळखतात. त्या पद्धतीने तुम्हाला असं काही शिकवलं जातं का, प्राण्यांची सायकॉलॉजी कशी ओळखायची? सायकोलॉजी नाही म्हणताना, बट तुम्हाला हॉर्सेसवर तुम्ही जेव्हा बसताय, राईड करताय, सो तुम्हाला त्याचे इमोशन्स पण समजून घ्यावे लागतात. दॅट्स इट. हां त्याच्या मूड वाईज तुम्हाला थोडंसं हां. राहावं लागतं. कमांड द्यावी लागते. कमांड द्यावी लागते. हां. त्याला पण थोडंसं कम्फर्टेबल करावं लागतं आपल्यासोबत. बरोबर. हां. सो त्याचे मूड स्विंग्स असतात. सो काही मूड वाईज हॉर्सेसचे चेंज होत राहतात गोष्टी. हां हां सो कधी ते मस्ती करतात, हां. कधी एक्सायटेडली करतात, कधी त्रास देतात. हां. सो आपल्याला त्यांच्या मूड वाईज थोडंफार घ्यावं घ्यावं लागतं. लागतं त्यांच्या आणि पण. मग आता असं काही होतं का की स्पर्धेच्या वेळेस एकदम ऐन तुम्हाला असं वाटतं की नो, आय विल विन द मॅच,
मी या स्पर्धेत जिंकून दाखवीन आणि एकदमच तुमचा घोडा तुम्ही जो वापरत आहे स्पर्धेला तो डिसमूड झाला, असं कधी झालं का? नाही, अजून तरी नाही असं नाही कधी झालं. ओके. आत्ता या स्पर्धेत तसा काही अनुभव नाही ना आला? नाही, तसं काही नाही. या स्पर्धेत मानस खूप तुला छान अनुभव सांगतो, आला. तुला माहीत नसेल पण मी आय हॅव ऑब्झर्वड यू. मी कदाचित माझे जे काही व्हिडिओ बनवलेत त्याच्यात तुझा मी हर्डल्स पास करताना व्हिडिओ घेतलेला आहे. आता तो आहे तुझा आहे कोणाचा आहे, सगळे तुम्ही ड्रेस घातल्यावरती ऑल जॉकीज लुकिंग सेम यार, व्हेरी स्मार्ट. त्यामुळं तुझा असेल तर तू एन्जॉय कर, माझ्या चॅनलवर आहे. आता हे जे काही रायडिंग शिकायची जी काही एक मनामध्ये इच्छा निर्माण होते, जसं तू 9वीत असताना शिकायला गेला, तुला शिकावंसं वाटलं, हे कसं काय वाटलं? ॲक्च्युली मला एक हॉर्सेसबद्दल लहानपणापासूनच अट्रॅक्शन आहे वेगळं. ओके. अँड 9th स्टँडर्ड असताना माझ्या स्कूलकडून मला एक चान्स मिळाला हां, की हां. रायडिंग स्वतःला प्रूफ करण्यासाठी. अरे वा. हां. अँड सो मी 9th स्टँडर्डपासून स्टार्ट केली आहे. कोणती शाळा? हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, बरं. पिरंगुटची तिकडे. कुठे आहे ती? पिरंगुट. विरंगुट. ओके ओके. हां, ठीक आहे. म्हणजे तिथं तुझ्या मनामध्ये ती चिंगारी पेट. भडकली हो. आणि मग त्याला तू चांगलं खत पाणी दिलं आणि Yes. तुझ्या आईवडिलांनी तुला सपोर्ट केला. हो. म्हणजे तुझं असं कुटुंबामध्ये काही हसं नाही ना झालं, हा काय आता घोडेस्वार होतोय का काय? माझे घरचे खूप प्राऊड फील करतात. येस. कुठेही जर गेले तर खूप प्राऊडली सांगतात की त्यांचा मुलगा रायडर आहे, येस. कोच सुद्धा आहे रायडिंग. आईबाबांना नक्की सांगशील माझा पण निरोप की मला पण तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही तुमच्या मुलातलं हे टॅलेंट शोधलं, त्याला स्कोप दिला, त्याच्या मनामध्ये जी चिंगारी होती त्याला तुम्ही योग्य ते खतपाणी घातलं आणि आज त्याला तुम्ही रायडर बनवलं. आज तो रायडिंगमधला एक प्रशिक्षक झाला आहे. हा तुझ्या आईवडिलांचा बहुमान आहे. हा माझा निरोप नक्की देशील. या चॅनलद्वारे मी पण सांगतो आहे की असंच प्रत्येकाच्या आईबाबांनी आपल्या पाल्यांना जर समजून घेतलं आणि या मोबाईलच्या युगामध्ये जो काही स्क्रीन टाईम वाढत चाललेला आहे या टीनेजर्सचा, म्हणजे राईट फ्रॉम 8th स्टँडर्ड टू ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल मी बोलतो आहे, हा जो स्क्रीन टाईम वाढलेला आहे काही लोकांचा, ज्या लोकांना अशा काहीच हॉबी नाही आहेत, कुठल्याही गेममध्ये प्रावीण्य मिळवण्याची त्यांच्या मनामध्ये काहीच निर्माण होत नाही चिंगारी, अशा लोकांचा फक्त मोबाईल बघण्यात वेळ जातो. तो कुठेतरी कर्टेल व्हावा, तो कमी व्हावा, अशा पद्धतीने पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यांशी वागलं पाहिजे. त्यांना थोडंसं या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. ही पण मी जाता जाता समाजाच्या हितासाठी नम्र विनंती करतो. एनिवे मानस, तू आता कुठल्या कॉलेजमध्ये आहेस? मी आता गरवारे कॉलेजमध्ये आहे. आबासाहेब ओके. गरवारे कॉलेज. तुझ्या कॉलेजमध्ये सुद्धा सगळे, तू एक हॉर्स रायडर म्हणजे मला तर वाटतं हजारो विद्यार्थ्यांमध्ये तुरळक एक 2-4 असतील कदाचित. त्यामध्ये मानस इज अवर एक्सपर्ट हॉर्स रायडर. त्यामुळे तुझी क्रेज जरा जास्त वेगळी असेल गरवारेमध्ये. येस. क्या बात आहे, क्या बात आहे. क्लासमध्ये स्पेशली. अशा मुलांना मित्रांपेक्षा मैत्रिणी जास्त मिळतात, खरं आहे का रे? नाही, असं काही नाही आहे. जस्ट जोकिंग. येस. इट्स ओके. पण एकंदरीत तू गरवारे कॉलेजची शान आहेस असंच मी मानतो. कारण ॲकॅडमिकली तुम्ही खूप लोक पुढे येऊ शकता हो, दोज आर ओनली बुक वर्म्स, पण तू अभ्यास पण करतोयस, प्लस तू या एका वेगळ्या फील्डमध्ये प्रशिक्षक झाला आहेस. म्हणजे आज तुला जे लेक्चरर शिकवतात त्यांच्या शूजमध्ये तू आज विद्यार्थी दशेत पोहोचला आहेस. आणि साधंसुधं नाही, माणसांना शिकवणं सोपं आहे. कारण माणूस भावना व्यक्त करू शकतो, क्रॉस क्वेश्चन्स करू शकतो, पण तू तर प्राण्याला तू मोल्ड करण्याचं प्रशिक्षण लोकांना देतोयस. म्हणजे तू त्यांच्या भावना चांगल्या रीतीने जाणू शकतो. या तुझ्या बुद्धिमत्तेचं मला कौतुक वाटतं. या तुझ्या टॅलेंटचं मी कौतुक करतो. तुझं लाख माझ्या चॅनलतर्फे सुद्धा अभिनंदन करतो. आता ही जी स्पर्धा तू मला सांगितलंस की तू पण भाग घेतला आहे, साधारण या स्पर्धेमध्ये तुला जे नॉलेज आहे, कोणत्या कोणत्या पद्धतीचे हॉर्स रायडिंगमध्ये प्रकार असतात, ज्याचे इंग्लिश टायटल असतील तरी तू जरा माझ्या ऑडियन्ससाठी ते सांग. पहिल्या दिवशी कोणत्या कोणत्या स्पर्धा झाल्या? पहिल्या दिवशी शो जम्पिंगचे इव्हेंट्स झाले. शो जम्पिंग. शो जम्पिंग थोडासा एक्सप्लेन कर. शो जम्पिंगमध्ये कसं असतं की तुम्हाला 12 जम्पचा एक कोर्स असतो. हां. सो 12 जम्प असतात ते तुम्हाला एक सिक्वेन्सली लावलेले असतात. अच्छा. सो तो तुम्हाला कोर्स क्लिअर करायचा असतो. तुम्हाला हां. 60 सेकंड्स असतात. हां. तो 60 सेकंड्समध्ये बेल रिंग झाले की तुमचा टाईम स्टार्ट होतो. ओके. सो तेव्हा तुम्ही जेव्हा तुमची स्टार्ट लाईन क्रॉस करता, सो तुमचा विन होण्यासाठीचा जो टाईम असतो कॅल्क्युलेट केला हां. तो स्टार्ट होतो. सो तुम्हाला सिक्वेन्सली क्लिअर करायचे तर सगळ्या जम्प, सगळं. विदाउट रिफ्यूज, विदाउट फाऊल काही घेता. हां हां. सो त्या जम्प्स क्लिअर करून फिनिश लाईन क्रॉस करायची असते. तुम्ही जेव्हा फिनिश लाईन क्रॉस करता तेव्हा तुमचा टाईम स्टॉप होतो. ओके. सो तो टाईम तुमचा जेव्हा तुमचे प्राइज किंवा विनर हे करण्यासाठी तो टाईम यूज करतात. ओके. म्हणजे जास्तीत जास्त हर्डल्स स्मूथली पार करणं, स्मूथली पार करणं. कुठल्याही पद्धतीने घोड्याचा पाय तिथं लागला नाही नाही. पाहिजे, हो. तो पाईप जो असतो तो पडला नाही पाहिजे,
किंवा डिस्टर्ब पण झाला नाही पाहिजे, पाय पण लागला नाही पाहिजे. दॅट इज कॉल्ड स्मूथ जम्पिंग. ओके, त्यालाच जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि ते पण दॅट टू विदिन गिवन टाईम, जो काही 60 सेकंड दिलेला असतो तो. व्हेरी नाईस. नंतर दुसरी कुठली स्पर्धा आहे? बॉल अँड बकेट एक कॉम्पिटिशन झाली आहे. प्लीज रिपीट दॅट. बॉल अँड बकेट. बॉल अँड बकेट. व्हेरी गुड. त्यामध्ये काय असतं की तुम्हाला एक बकेट असते, एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती तुम्हाला एक चान्स दिला जातो. एक बॉल देणार तुम्हाला. तुमच्या स्टार्ट लाईन पासून जेव्हा विसल वाजते तुम्हाला स्टार्ट करायचं असतं, तुमचा टाइम स्टार्ट होतो त्यासोबतच. ओके. सो जितकं कमी टाइम मध्ये तुम्ही त्या बकेटमध्ये तो बॉल क्लिअरली टाकून परत रिटर्न येत आलात की टाइम स्टॉप होतो. सो जितकं कमी टाइम असेल त्यावरती विनर. अच्छा, त्यावरती विनर कोणते ठरवणार. ओके, हे मला वाटतं हे पहिल्या दिवशी झाल्या या स्पर्धा. हां, पहिल्या दिवशी झाल्या. आता नाव इट इज अ कन्क्लुडिंग डे. आज दुसरा दिवस आहे आणि आज समारोप पण आहे आणि बक्षीस समारंभ पण आहे. मग तुला असं काही कालच्या रात्रीत झोपल्यावर स्वप्न पडलं का की आमदार चषक तू उंचावतोयस? नाही, असं काही नाही. लेट अस होप सो. येस. विश यू ऑल द बेस्ट फॉर दॅट. कारण अशा या वयामध्ये तू एकतर प्रशिक्षक झाला आहेस, सध्या तू प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेस, म्हणून माझ्या तुझ्याकडनं आता अपेक्षा वाढल्या आहेत. आता अर्थात स्पर्धेचा प्रत्येक एपिसोड मी पाहिलेला नाही आहे, पण बऱ्यापैकी मी पाहिलेल्या आहेत गोष्टी. लेट अस होप सो. ज्यांनी कोणी चांगलं केलं आहे ते नक्कीच जिंकतील. तुला म्हणून मी आत्ता सांगतो मानस, की सायकोलॉजिकली आणि एक चांगला समाजाचा घटक म्हणून हरमनप्रीत कौर, हु इज शी इज कॅप्टन ऑफ आवर इंडियन लेडीज क्रिकेट टीम. जस्ट नाऊ आपल्या लेडी टीमनी वर्ल्ड कप जिंकला. तिच्या हातनं एक फार सुंदर घटना घडली आहे म्हणजे काय, तिच्या मेंदूला मी 100पैकी 100 मार्क देतो. तिच्या नेचर, तिच्या स्वभावाला, तिला ज्या कोणी आईबापांनी घडवलं आहे ना, त्या घडवण्याला, त्या संस्कारांना मी सॅल्यूट करतो. काय केलं तिने? हरमनप्रीत कौर या कॅप्टननी जेव्हा वर्ल्ड कप तिला हँडओव्हर करणार होते त्यावेळेस तिने आपल्या इंडियन क्रिकेट टीमच्या एक्स कॅप्टन मिताली राज आणि अजून एक जण एक्स क्रिकेटर, मिताली राजची मैत्रीण, आपली इंडियाची टीममेट त्यावेळची, त्या दोघींना बोलवलं आणि त्या दोघींना तो कप स्वीकारायला लावला. इट रिक्वायर्स अ ब्रॉड माइंड एंड वेरी ग्रेट हार्ट. सीने में एक अच्छे दिल का होना बहुत ज़रूरी है और संस्कारों की जो एक मात्रा होती है ना, वो बहुत ही उच्च कोटि की है. तो आय सॅल्यूट हरमनप्रीत कौर. तर ही पद्धत, आपण स्पोर्ट्समन आहात, आपण प्रशिक्षक आहात, तुमच्या लक्षात राहावी आयुष्यभर, म्हणून मी मुद्दाम याचा उल्लेख केला, तुम्हाला सांगतो आहे. एनिवे मानस, यू हॅव गिवन मी युअर व्हॅल्युएबल 10 minutes, 15 minutes. सो थँक यू व्हेरी मच ऑन बिहाफ ऑफ कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल, मायसेल्फ प्रवी. आणि मानस, थोडंसं आता मी तुझ्याविषयी बोलेन. मित्रांनो, मानस आज वयवर्ष 20, गरवारे कॉलेजचा स्टुडंट आहे. पण अर्न अँड लर्न, तुम्ही जेव्हा 18 पूर्ण करता तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी हेच ठरवलं पाहिजे की ह्याच्या पुढं मला बापाकडे 1 रुपयासुद्धा मागायचा नाही आहे, मागावा लागू नये. बरे तुमच्याकडे जे टॅलेंट आहे त्याच्यातनं तुम्ही कमवायला शिका. जे काही मोबाईलमध्ये वेळ वाया घालवत आहेत स्टुडंट, त्यांना मी नम्र विनंती करेन की मोबाईल बघत बसण्याने 4-4 तास, 5-5 तास ना तुमच्या तब्येती चांगल्या होणार आहेत, ना तुमचं काही फार मोठं काही चांगलं होणार आहे. त्यामुळं तुम्हाला काय आवडतं याचा जरा तुम्ही स्वतः सखोल विचार करा आणि जे काही हिडन टॅलेंट असतं आपल्यामध्ये त्याला स्कोप देण्याचा प्रयत्न करा. त्या दृष्टिकोनातून प्रयत्नवादी राहा आणि मानसच्या आदर्शावर जर चालू शकाल, गेम कोणताही असो, त्याच्यामध्ये एवढं तुम्ही प्रावीण्य मिळवा की तुम्ही 2 ते 3 वर्षात तुमच्याकडं स्पोर्ट्समन नाही तर तुमच्याकडं कोच म्हणून बघेल समाज, इतकं तुम्ही प्रावीण्य मिळवा, अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगतो. मानसला पुन्हा एकदा माझ्या चॅनलचे लाख मी शुभेच्छा अर्पित करतो. स्पर्धेमध्ये पुढं त्यांचं जर काही पार्टिसिपेशन असेल तरी शुभेच्छा देतो आणि चषक, आमदार चषक त्याला मिळावा यासुद्धा सदिच्छा व्यक्त करतो आणि रजा घेतो. थँक्स अ लॉट. थँक्यू मानस.